चला सामना सुरू होतोय. आघाडीसाठी सलामीवीर दाखल होताना पाहायला मिळतात. योगेश आणि त्याचे सोबत देते स्वप्नील. चौदा विद्या 64 कलेचा अधिपती दाताबापा गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपतींच्या चरणी त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करून ज्यांच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाली ते क्रांतीवीर हुतात्माबाई कोतवाल आणि त्याचबरोबर क्रांतीवीर हिराजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीने अभिवादन करू. आज मसा परिसर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्वातील महत्वपूर्ण अंतिम आणि दुसऱ्या रचनेला आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या सामन्यासाठी आदर्श डीके भाविका 11 आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण बघत आहोत. इन ऍक्शन विघ्नर्थ यंगस्टर्स मोहनजी खुने, चंद्रकांतजी गगे, दीपकजी कारले पुरस्कृत संघ आदर्श भाविक पाडे मैदानामध्ये पाठवलं जाईल. माची जॉन सामना सुरू होतोय. गोलंदाज तयार वैभव. पहिला बॉल लेग स्टिकला सोडून झाला. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होईल. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात अतिरिक्त धाब्यानं सध्या धावफलक सुरू होतोय. एक्स्ट्रा धाब्यासोबत स्टार्ट बिगनर यंगस्टर्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाचा. नो बॉल ओव्हर स्टेप झाला. थिंक सिरीज ऑनफिल्ड अंपायर प्रवीण बिचे सर यांचा क्विक सिग्नल इट्स नो बॉल. सो नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल. 2 बॉलवरती रिदम गमावलाय. गोलंदाज वैभवचा आज आयकॉन सध्या लीड करतोय. आदर्श डीके भाविका 11ला मात्र सुरुवात या सामन्याची त्याची खराब झालेली आपण बघत आहोत. फ्रीट कंटिन्यू. स्टॅकरला बॅटर तयार. योगेश बॅटची कडा बॉल मागे फ्लाय झालाय. थर्ड मॅनला चांगलं बॅकअप आलं. वेल स्टॉप. अदरवाईज बाउंड्रीची शक्यता देखील नाकारता आली नसती. वाईड नो मात्र तदनंतर छोटेखानी वापसी सध्या करत असताना गोलंदाज वैभव डॉट बटची झाली सांगता. धाव चेंडूची सध्या होत असताना समाप्ती. योग्यची साथ देतोय नॉस्ट्राकरला स्वप्नील. मिस टाइम लीडिंग एज. झेलची संधी स्वतः गोलंदाजांना कॉल दिलाय आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. याचबरोबर आयकॉन योगेश आता माघारी परततोय. 2 वरती पहिला झटका विघ्नर यंगस्टर्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाला. सुरुवात अपेक्षित झाली नव्हती मात्र तदनंतर छोटेखानी वापसी या षटकात सध्या करत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज वैभव वाईड न सुरुवात. तदनंतर स्टेपचा नो बॉल. फ्रीडवरती कॉडबॅनच्या स्वरूपात पाठीमागे झेल पकडला मात्र तो फीड होता. फलंदाज बचावला मात्र तदनंतर लिडिंग एज सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल
त्या ठिकाणी संपादित केला गोलंदाज वैभवनं. योगेश माघारी परतताना पाहायला मिळतात. पहिला धक्का बॅटिंग ऑर्डर सेट करून घ्या ही सूचना विघ्नहर्ता यंगस्टर मोऱ्याच्या पाटाला टीमला आम्ही करत आहोत. लक्ष सुद्धा बॅटिंग ऑर्डर सेट करावी लागेल. ऑलरेडी शेड्यूल 90 मिनिटं डिले झालेले, 90 मिनिटं उशिरानं स्टार्ट झालेलं आहे. सो ही सूचना देखील आपण लक्षात घ्या. बॅटिंग साठी अजय काळेकर दाखल होताना पाहायला मिळतात. टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाज तार वैभव. फुल लेंथ होता समोर सॉफ्ट बॉटमॅन ड्राईव्ह केला. एक सिंगल धाव इझिली अवेलेबल होईल. सिंगल धाब्याच्या सारण्या सध्या स्कोर आपण बघत आहोत. 3 ऑन बोर्ड 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तीन धावा दाखल करते पाहायला मिळतात. स्ट्राईक आता रोटेट मॅन फ्रॉम देवपे स्वप्नील सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. पायावरती बॉल आदळतो. लाऊड अपील मात्र पिचिंग पंचांनी हेरली या बॉलची. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप त्याच कारणास्तव स्पष्ट नकार आपण बघत आहोत. वेग चांगल्या गोलंदाज वैभवकडे आणि स्पेशली हा जो कॉमेंट्री बॉक्स आहे जो नेहमीच गोलंदाजांसाठी पोषक असतो. सध्या त्या सर्व परिस्थितीजन्य क्रिकेट आणि परिस्थितीचा फायदा घेतो वैभव. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. सरप्राईज बाउन्स. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुनील शेळके सर चांगला बॅकअप देताना पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट बॉलची सांगता सध्या त्या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. सुद्धा फलक स्थिर 3 ऑन बोर्ड. अवघ्या 3 धावा दाखल कवर. अपेक्षित सुरुवात नव्हती षटकाची मात्र कमबॅक स्ट्रॉंग केलं आयकॉन वैभवनं. लॉफ्ट केला समोर काव पिचला फिल्डर उपस्थित आहेत आकाश कुने. बॅकअप थोडं लेझी आलं. रनआउटचा चान्स तो गमावलाय. ओव्हर थ्रो झाला त्याचा फायदा घेता आला नाही. दुसरी धाव देखील बनली असती. धावची देखील शक्यता होती मात्र शक्यता ती फक्त शक्यताच राहिली. एकच धाव. सो पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट. धावसंख्या आपण बघत आहोत 4 ऑन बोर्ड. 4 धावा दाखल कव्हर. चला फिल्डिंग सेट करावे लागेल. ऑलरेडी पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. पहिल्या षटकांत अवघ्या 4 धावा दाखल कवर. एका गडाच्या मोबदल्यात स्पीडअप अपेक्षित थोडी घाई करा. पहिला बॉल डॉट. गोलंदाजीसाठी पाहिलं तर दाखल होतात ओव्हर नंबर 2 च्या दरम्यान केतन वन फ्रॉम शेलारी. बॉलर्स बॅक ड्राइव्ह. धाव इथे देखील मिळणार नाही. 1 मोर डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती अतिरिक्त धावा मात्र त्यानंतर चांगली वापसी सध्या सामन्यात करत असताना यापुढे होणारा सामना स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरुद्ध जय मल्हार मानवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे मॅनेजमेंट कमिटीचे संपर्क साधा. आपला डिस्कोट कलेक्ट करा आणि सध्या कलेक्ट केली विकेट ती गोलंदाज केतन फलंदाज स्वप्नीलची. धक्का दुसरा.
दोन डॉट बॉलचा दबाव स्पष्टपणे तिसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळाला. माघारी परतताना पाहायला मिळतात स्वप्नील गायकवाड बॅटिंगसाठी पाहिले तर प्रवीण शेलके अर्थातच नन्या सध्या दाखल होत. होम बॉय लोकल बॉय स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल आयकॉन भानुदास देसले मिस्टर सेंचुरियन त्यांची सोबत देतील. मल्हार स्पोर्ट कडून आयकॉन ज्ञानेश्वर कडव चांगलं बॅटल यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. आणि चालू सामन्यात आयकॉनचीच विकेट कॅरी केली. वैभवनं बाद केलं योगेशला. केतन समोर फुल लेंथ अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फर्स्ट प्रवीण शेलके अर्थातच नन्नूचा. याच मैदानावरती त्याचा रेग्युलर सराव असतो. मात्र आता समोर लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा त्याच काळासह प्रत्येक गावागावातून आलेले नामचीन गोलंदाज त्याच काळासह धावा बनवणं आता थोडं चॅलेंजेबल बनू शकतं. पहिला बॉल तर डॉट आला. थोडा दबाव आता फलंदाजावरती बनला असेल. 2 डॉट विकेट. नंतर चौथा बॉल देखील डॉट. फुल टॉस स्वीप केलाय. पाठवला मिड विकेटला. फिल्डर फक्त पाहतच राहील. बॉल त्याच्या डोक्यावरून चाललाय. 1 बॉल सोड विरोध चौकार. थँक्यू. पहिला चौकार सत्य शेवटी डावाचा 11व्या चेंडूवरती आलेला आहे. सो ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल सध्या गतिमान झालेली 8 ऑन बोर्ड. 8 धावा दाखल कव्हर. प्रवीण शेलके मन्नाच्या बॅट मधून पहिला चौकार. समोर फोर्स केला ऑन दी अप. लाजवाब फटका. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे तडाखा. एंड इज वेल देन ऑल इज वेल. षटकार. थँक्यू. सो एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या धावसंख्या 14. 14 ऑन बोर्ड. चौदा धावा स्कोरबोर्डवर 2 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आयकॉन वैभव तयार होत आहेत. ओव्हर नंबर 3च्या दरम्यान. धावसंख्या 14. 14. 3 चेंडूत वैयक्तिक 10 धाब्याचं योगदान. 1 चौकार. 1 षटकार देत आहेत प्रवीण. वैभव पहिला बॉल बोलस बॅक ड्राइव्ह डिफेन्सिव्ह क्रिकेट. कालचा मुंबई विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना लगेचच डोळ्यासमोर जागृत होतोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट लिमिटेड ओव्हर मध्ये नेहमीच मार्ग ठरत असतं. आक्रमक पवित्र तुम्हाला धारण करावा लागतो. किंबहुना तो आता यानंतर केलाही जाईल अजय कडून. समोर फोर्स केलाय. 1 धाव मिळेल. नॉस्टाकर यांच्या बॅट्समनच्या पायाला लागून बॉल डायबर्ट होतोय. बॅकअपसाठी आर.के. रोहित कोणी उपलब्ध झालेले आहेत. सो सिंगल धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. तिसरं षटक सध्या सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच. पहिले 2 सामने 6 ओव्हर. त्यानंतर प्रत्येक सामना 5 ओव्हर. आणि त्यानंतर जसं मात्र वेळ असेल तसं मॅनेजमेंट कमिटी शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचवेलच. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बॅट्समॅनला फॉलो केला. चांगला फुल लेंथ ऑफ्टनचा थोडासा बाहेर टाकलेला बॉल. किंबहुना कमी उचलीनं आणि अधिकच्या गतीने मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग शोधतोय.
वैभव यांची जबरदस्त कामगिरी, चांगली वापसी सध्या सामन्यात आपण बघत आहोत. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता धावा संख्या स्थिर, अवघ्या 15 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्विंग अँड मिस, वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी, वन मोर डॉट बॉल. कसं अपील झालं बिहाइंड द विकेट. शॉट थर्डमॅन शॉट फानले विकेट किपर कडून, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत. लागोपाठचे 2 डॉट बॉल, धावफलक स्थिर, 15 धावा. ऑनसाइडला टर्न केला, नो बॉल, ओव्हर सेफ झाला साहेब. आय थिंक दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू आहे आणि दुसरी धाव तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली आहे. सो नो +2 या एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. प्रिव्हियस ओव्हरमध्ये देखील असा प्रकार वैभवच्या बाबतीत घडला होता. एक्स्ट्रा रन सध्या ऍड होतात 3 टोटल आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत 18. नेक्स्ट बॉल फ्री हिट, संधी आता म्हणली आहे ती फलंदाज प्रवीणला. समोर लॉफ केला, ऑन दी अप खेळतायत. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. व्हेरी गुड फिल्डिंग, कमलाकर होते त्या ठिकाणी. चांगलं बॅकअप आलं. तिसऱ्या धाब्याचा कॉल, थ्रू वाईड आला आकाश खुडेचा, मात्र बॅकअप केलं धीरजनं. सो या 3 धावा मिळतील. ट्रिपल बरोबर टीमची टोटल सध्या 21, 21 धावा धावफलकावर. स्टील 1 to go. काय जबरदस्त फिल्डिंग कमलाकर वाला यांची पाहायला मिळाली. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनच्या दरम्यान ते आले. चांगलं बॅकअप केलं, फ्री हिट होता त्यावरती 1 धाव का होईना, परंतु आपल्या टीमसाठी त्याने वाचवलेली आहे. चांगले क्षेत्ररक्षण, गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची चांगली साथ हवी असते आणि ती सध्या देत असताना डीप लॉंग ऑफ वरून आपण बघत आहोत. कमलाकरला स्कोरबोर्डवर टोटल 21-21. स्टील 1 to go. बोलस बॅक ड्राईव्ह गॅप मध्ये खेळतायत. चांगला ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला चिडून बेदून फाडून दुबागून बॉल चाललाय. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोघे क्षेत्ररक्षक वाडेश होते, त्याचा फायदा घेतला अजय कालेकरनं. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर केला. समोर सॉफ्ट बॉटम हँडला ड्राईव्ह करत असताना सो या चौकारानं सांगतात. तिसऱ्या षटकाची धावसंख्या आपण बघत आहोत 25-25. 8.33 धाब्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर मेंटेन करत असताना संघ विघ्नर्ता यंगस्टर्स मोराचा पाडा. यानंतर होणारा सामना टॉससाठी कॅप्टन उपस्थित व्हा. वेलकम. रवी लचका देखील इन ऍक्शन असेल आज उपस्थित झाले, त्यांचे स्वागत आहे. ऑलरेडी त्यांच्यासाठी पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे. मयूर मार्क यांच्या वतीनं प्रत्येक षटकार 100, वैयक्तिक अर्धशतक झलकावलं तर 1000. ही सूचना आम्हाला 5 वाजता झालेली आहे. चला 3 षटकात स्कोरबोर्डवर धावा बनवल्या गेल्या 25-25. मंथन कॅटरेस येथे सर्व जगदीजी काळेकर क्रीडानगरीत उपस्थित झाल्यात. विनंती आहे या पण मंचावरती आपले स्वागत. मत्स्य परिसर प्रीमियर लीग 2025च्या या पहिल्या पर्वात हॉट सीट वरून सध्या सकाळीला सर्व लाडक्या क्रीडा रसिक आनंद घेत आहेत. आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीचा गोलंदाजीसाठी ओमकार दाखल होताना पाहायला मिळतात. 1 मोर लोकल बॉय. डीपीएल मध्ये देखील तुम्हाला हे बॅटल पाहायला मिळेल. प्रवीण शेलके विरुद्ध ओमकार लंगडे. मात्र आता ते मसब परिसर प्रीमियर लीगच्या निमित्तानं एकमेकांसमोर आलेले आहेत. धावसंख्या 25-25. डीपीएल अभी तो दूर की बात है, परंतु मसब परिसर प्रीमियर लीग मध्ये 5 आहे. आता कोण कोणावरती हवे ठरेल.
चला जास्त वेळ घेत आहे सुनील सर अँड ऑल टीम, स्पीडअप करावं लागेल. 17 मिनिटं एक्झॅक्ट तुम्ही घेतलेली आहेत, त्यात 2 मिनिटं जी ड्रिंक्स ब्रेकची ती आपण लेस करत आहोत. 7:30 ला पहिला बॉल पडला होता, लक्ष असू द्या. ओमकार गोलंदाजीसाठी चौथ्या षटकात. पहिला बॉल समोर उडवलाय, पाठवलाय लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित, फक्त पाहतच राहील. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. ओमकार लंगडे विरुद्ध प्रवीण शेलके बॅटल मध्ये पहिल्या बॉलवर षटकार, समोर लॉंग ऑनला. 6 स्कोरबोर्ड सध्या फ्लाय होताना आपण बघत आहोत. टोटल सध्या 31. 31 धावा सध्या धावफलकावरती आपण बघत आहोत. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, मात्र तो लेग स्टिकला धडक मारतोय. एक तिरी तो एक मेरी, फलंदाज बाद. प्रवीण शेलके परत आहेत माघारी. थँक्यू. नवीन फलंदाज लोकल बॉय स्वप्नील दलवी अर्थातच स्वॅप दाखल होतो बॅटिंग करता. प्रवीण शेलके या सामन्यात 18 धावेचं योगदान देताना माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. इंडिव्हिज्युअल 21 कॉन्ट्रीब्यूट केले सिरीज. स्वप्नील दलवी वन मोर लोकल बॉय, नाव गेटिंग वन स्ट्रायकिंग एंड. षटकारांना सुरुवात ओमकारच्या विरुद्ध झाली होती, मात्र प्रिव्हियस बॉलवर त्यांना यष्ट उद्ध्वस्त केलेल्या आहेत प्रवीण शेळकेच्या. स्वप्नील शॉर्ट बॉल समोर पूल केला, इन फ्रंट ऑफ मिड विकेट. फिल्डर उपस्थित आहेत आकाश कुणे, चांगलं बॅकअप आलं. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा कॉल सुरू आहे, बॉल थोडा बाजूला गेला, दुसरी धाव आणि आता ती देखील कंप्लीट झाली. आर के, सुनील सर त्याचबरोबर वैभव या 3 फिल्डरच्या दरम्यान तालमेल खराब पाहायला मिळालं. बॉल पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्टच झाला नाही, किंबहुना तो क्षेत्ररक्षकापासून बाजूला गेला, त्याचाच फायदा आता घेतलाय. तर दोन्ही फलंदाजांनी 2 धाब्याच्या सोबतीने धावसंख्या 33. स्विंगिंग यॉर्कर, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, शॉर्ट थर्डमॅन बीट. बॉल येतोय थेट लॉंग स्टॉपला. पंचांचा सिग्नल, इट इज फ्रॉम बाईज. या लक फॅक्टर ऑन करणाऱ्या 4 धावा, चौकार. कसे केलं, परंतु धावांना नितांत गरजेचं आहे. त्या धावा सध्या येताना आपण बघत आहोत. सो या बायच्या चौकाराने धावसंख्या 35. टर्न केला, बॉल पाठवला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सो धावफलक 38 आपल्याला पाहायला मिळेल. यापूर्वीच्या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. इंडिव्हिज्युअल स्वप्नील 3 चेंडू 7 धावेचं योगदान देतो. एक डबल, एक सिंगल, एक चौकार त्याच्या बॅटमधून. सांघिक धावफलक आपण बघत आहोत 38. स्टील 1 to go. फुलटॉस होता, पाठीमागे पाठवलाय, फार्निकला बेदून. बॉल चालला मागे, आउटफील्ड अत्यंत वेगवान. क्षेत्ररक्षक बॅकअप साठी उपस्थित झालेले आहेत. पंचांचा क्विक सिग्नल, वेस्ट बॅट बीमर आणि त्यावर देणारा या 2 धावा. नो +2 एक्स्ट्रा 3 धावा ऍड होतील आणि एक्स्ट्रा 3 धाव्याच्या सोबतीनं टोटल सध्या विघ्नत यंगस्टर्स मोऱ्याचा पाटा क्रिकेट संघाची पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 41 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल फ्री, संधी आता बनली आहे त्या ठिकाणी अजयला. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमला रिक्वेस्टेड रेस्कोड कलेक्ट करा. त्याच सोबतीनं
कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय मल्हार मानेवली त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल. लेट बॉल टप्पा पडल्याबरोबर अधिकचा उसळतो थेट यष्टिरक्षकाच्या हातात. नो बॉल नंतर कमबॅक डॉट बॉल. षटकाची सांगता 4 षटकांच्या ते धावसंख्या आपण बघत आहोत 10.25 धाबाच्या धावगतीनं 41-41. थँक्यू. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष तानाजीदादा आगेले त्याचबरोबर सचिव ज्ञानेश्वरजी कडे उपस्थित झाले. त्यांचं स्वागत विनंती. या पण मंचावरती. स्कोर 41-41. पाचवं षटक आकाश कोणे गोलंदाजीसाठी. चला बॉल जास्त घेते आकाश अँड ऑल टीम. स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा. चला स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. आकाश कुणे गोलंदाजीसाठी. वरवर लोखोलबाई त्यांच्या विरुद्ध स्वप्नील दलवी DPL ला हे दोन्ही खेळाडू एकाच संघात आहेत मात्र आता एकमेकाच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाचवं षटक गोलंदाजदार आकाश. पहिला बॉल समोर ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. ओंकारचा बॅकअप थोडं खराब आलं त्याच कारणासह एक सिंगल धाव कंप्लीट झालेली इझिली आपण बघत आहोत. सिंगल धाब्याच्या सोबतीने सध्या स्कोरबोर्डवर टोटल 42-42. लेजंड प्लेअर कमलाकरांना बोर उपस्थित झालेत. स्वागत. ते देखील नेक्स्ट मॅच आय थिंक इन ऍक्शन आहेत. 11 चेंडू पहिल्या डावाचे बाकी आहेत. 42 धावा आतापर्यंत बनवला गेला. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल संघ विघ्नर यंगस्टर्स. मोराचा पाडा अजय काळेकर तो चांगला सेट आहे. सध्या तो खेळतोय स्टॅकर एंडला आकाशच्या विरुद्ध. समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफला जाईल बॉल. सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ क्लिअर करत असताना षटकार. या षटकारानं धावफलक सध्या फ्लाय झालेला आपण बघत आहोत. 48 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ गुडलिन हुक केला पाठवलं डीप मध्ये लॉंग लेगला. आउटफील्ड अत्यंत वेगवान बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर फरार. मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशन टुगेदरनेस चौकार. सो या चौकारानं दाखवलं आपण बघत आहोत. 50th 52 धावा दाखवलकावर. आकाश कोण्याच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा अजय कालेकरनं सध्या धारण केलेलं आहे. फुल टॉस मिस टाइम फटका. लॉंग ऑफला झेलची संधी आणि तिचा स्वीकार. सरते शेवटी अजय कालेकरची महत्वाची विकेट आकाश कोण्याच्या खात्यात. आणखीन एक फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉससाठी रेडी व्हा. जय मल्हार मानेवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ इन ऍक्शन पाहायला मिळेल. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल.
न्यू बॅटर गणेश मॅन फ्रॉम तोंडली दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल चेंज ऑफ पेस फसवा चेंडू होता. एक षटकार एक चौकार जरूर आला मात्र जशी विखेर मिळाली कॉन्फिडन्स ग्रो झालेला आहे. आकाश खोनेचा असं डॉट बॉल आपण बघत आहोत. राफेल किंबहुना स्थिरावलेलं स्कोरबोर्डवर टोटल 52 52 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. थोडा खाली राहिला बॉल ते डेस्टिनेशनच्या हातात दाखल होतो. आणखी एक डॉट बॉल एक चौकार एक षटकार वगळला तर ओव्हरऑल या षटकामध्ये कमबॅक स्ट्रॉंग राहिलं गोलंदाज आकाश. पाचव्या षटकाची समाप्ती धावसंख्या 52 52. चला यानंतरचा सामना टॉससाठी उपस्थित व्हा दोन्ही टीम. जय मल्हार मानवले आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल या दोन टीमच्या दरम्यान यानंतर होणारा ग्रुप बी मधील आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला काय करा जरा जास्त वेळ घेत आहे. आदर्श भाविका DK 11 वेळ जास्त घेत आहे. लक्ष सुद्धा स्पीडअप करावं लागेल. सहाव्या षटकात प्रवीण बाकरे गोलंदाजीसाठी स्टाकर एंडला स्वप्नील दलवी त्याची सोबत देतो. नॉन स्टाकर एंडला नवीन फलंदाज गणेश. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आपण बघत आहोत 52. फॉरेस्ट एंड भीमाशंकर एंड अर्थातच फलंदाजीसाठी पोषक एंड आहे. पाहायचा आता कशा पद्धतीनं त्या एंडचा फायदा लोकल बॉय स्वप्नील दलवी घेतील आपल्या विघ्नर यंगस्टर्स मोराचा बाटा क्रिकेट संघाकरता. स्वप्नील दलवी स्टाकर एंडला. पहिला बॉल समोर फोर्स केला मिसटाईम. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचले होते. लॉंग ऑनचे फिल्डर बॅकअप साठी मात्र प्रयत्न त्यांचा खरा. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चालला आहे. चौकार. चला ऑफिशियल विनंती लगेचच त्या प्लेअर कडे जाऊन आपण पहा. श्री गणेश तागवाडी क्रिकेट संघाकडून मसा परिसर प्रीमियर लीग साठी 1000 रुपयाचा आर्थिक सौजन्य त्यांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. प्लेअर इज ओके. ते जे क्षेत्र आहे ते थोडं धोकादायक क्षेत्र आहे. त्याच कारणाचं क्षेत्ररक्षकांना विनंती आहे बॉलचा पाठलाग करत असताना आपण प्रसंगाबद्दल राखणं गरजेचं आहे. चौकार पहिल्या बॉलवर मात्र हवा तसा कॉन्फिडंट फटका नव्हता. सो या चौकारानं धावसंख्या आपण बघत आहोत अब तक 56-56. फुल टॉस आणि फुलटॉस वर देखील मिस टाइम फटका. झेलची संधी कॅच ऑफ. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न सुरू. विकेट कीपर यांना थ्रो खराब आला. 2+4 मिल्टी लेकुनिया 6 धावा लक फॅक्टर ऑन करणारा हा ओव्हर थ्रो जो सध्या देऊन जातो धावा 6. टीम विघ्नर यंगस्टर्स मोराचा पाडाला. थँक्यू. यापूर्वी आकाश कुणेकडून एक ओव्हर थ्रो झाला होता. आता देखील कॅच ड्रॉप ओव्हर थ्रो त्याचा फायदा मिळतो. बॅटिंग करणारा विघ्नर यंगस्टर्स मोराचा बाजूला 2+4 एक्स्ट्रा 6 धावा ऍड होत आहेत. अतिरिक्त 6 धाव्याच्या मदतीने बढतीनं सध्या
धावफलकावरती टोटल आपण बघत आहोत 62 62 धावा. बॅट्समनला फॉलो केलं, कमी गतीने टाकलेला बॉल पायावरती आदळतोय, छोटेखानी वापसी करत असताना गोलंदाज प्रवीण डॉट बॉलची होत असताना सांगता. सो धावसंख्या सध्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल 62 62. फुलटॉस पाठवलं पाठीमागे फालेगानी स्कोर लेगला बेधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. लगेचच पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. आता त्यांनी इशारा दिला तो थर्ड अंपायर कडे. सो एक्झॅक्टली हाईट फॅक्टर आता या बॉलचा विचारात घ्यावा लागेल, पाहावं लागेल. चेंडूबाटचा ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला हाईट फॅक्टर काय होता. ओव्हर द वेस्ट क्लिअर बीमर. नो प्लस 4 एक्स्ट्रा 5 धावा मिळतील. सो धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 67 आकडावर. नेक्स्ट बॉल फ्रीट. फ्रीटवर सबो ड्राईव्ह केलाय, लेफ्ट ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मात्र त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. पहिल्या 2 षटकात अवघ्या 14 धावा होत्या, मात्र सध्या दुथडी भरून वाढणारा धावफलक विघ्नहर्ता यंगस्टर्स मोराचा पाडा क्रिकेट संघाचा 71. शॉर्ट बॉल समोर फोर्स केलाय, लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक त्याचा खरा प्रयत्न, त्याला बेधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. मागच्या 4 षटकात धाबांची लेलूट आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. टीम आदर्श डिके भाविका 11 कडून स्पेशली स्वप्नील दलबी अंतिम षटकात बरसलेला आहे. सुरुवात चौकाराने झाली होती, त्यानंतर षटकार डॉट बॉल आला, बीमे +4, त्यानंतर लागोपाठचे 2 चौकार. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 75 75 धावा धावफलकावरती. खाली राहिला बॉल सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. धाव हवी आहे स्वप्नीलला, मात्र त्याला धावचित व्हावं लागेल, तो माघारी परतोय. सो डाव याचबरोबर समाप्त होतो पहिला एंड ऑफ फर्स्ट इनिंग. टीमची धावसंख्या 75-75. स्वप्नील वैयक्तिक बनवल्या 10 चेंडू 30 आणि सध्याच्या घडीला या सामन्यात चॅलेंज मोठं सेट झालंय आदर्श डिके भाविका 11 समोर. 76 76 धावेचं. काही सन्मान यानंतर आपण मंचावरती संपन्न करत आहोत. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष ताराजीदादा आगिवले यांचा शुभ सन्मान सोहळा. थँक्यू. त्यानंतर मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सचिव ज्ञानेश्वरजी कडव यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत. सर्वांचे शब्दसुमनांनी आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. चला यानंतरचा सामना टॉससाठी उपस्थित व्हावं लागेल, लक्ष सुद्धा.
वेलकम रामदादा पष्टी उपस्थित झाले त्यांचे स्वागत. आपल्या मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सक्रिय सभासद त्याचबरोबर आता देखील ते ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेत आपल्या समेत जॉईंट होतील. नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीमचे संघनायक. इम्पॅक्ट प्लेअर आदर्श डीके भाविक 11 कडून घोषित होतोय. दर्शन शेळके आता येऊन असतील. साई स्पोर्ट सरलगाव कडून आपल्याला कॅप्स उपलब्ध झालेले आहेत. कॅप्टन उपस्थित व सागर शिंगोळे स्वर्गीय रुपेश दादा खंडे प्रतिष्ठान कान्होलचे. तानाजी दादा आगेल यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. ॲडव्होकेट गुरुनाथजी मात्र नुकताच आपल्या मंचावरती उपस्थित झालेला आहे त्यांचं देखील स्वागत. यानंतर होणारा सामना टॉस आपण कव्हर करत आहोत. कॅप्टन उपस्थित व्हा जयमल्लाल मानेवलीचे. नामदेवजी कडव, अमोलजी कडव, अक्षयजी कडव, प्रमोदजी कडव यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्यांच्या विरुद्ध इतरजी कंटे, विश्वाजी गोडविंदे, आकाशजी भोईर पुरस्कृत संघ. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल असं बॅटल आपल्याला यानंतर एन्जॉय करता येईल. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल, सागर शिंगोळे अँड आर्मीने जिंकला टॉस. ते करतात फिल्डिंग, तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांनी दिलंय. सेकंड इनिंग मध्ये टीम जयमल्लाल मानेवलीला दोन्ही संघाने यानंतर रेडी राहा. इम्पॅक्ट प्लेअर दर्शन शेळके त्याच्या सोबत देतोय बॅटिंग करता वैभव. 76 धाब्याचं मोठं लक्ष गाठायचंय. हर्षल गोलंदाजीसाठी दाखल होतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मिड ऑफ हात मध्ये वाडिश लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला. एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंट शॉट थर्ड मॅन गोलंदाज तयार हर्षद. पहिला बॉल पाठवला लवलेगला, शफल लोन खेळलाय, सफल फटका लवलेग सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात, चौकार. थँक्यू. चौकाराने प्रत्युत्तर दाखल डाव सुरू होतोय. समोर लॉफ केला, ऑन दी अप खेळतात. मिस टाइम, झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. वैभव माघारी परततोय. 4 वरती पहिला झटका आदर्श डीके भाविक 11ला.
बॅटिंग साठी पाहिले तर न्यू बॅटर केतन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची सूचना लक्षात घ्या, समोर जे झाड आहे त्या झाडाला चेंडू स्पर्श झाला डायरेक्टली तर तो षटकार असेल, बोनमास उर्दी रो बीट झाला तर तो चौकार असेल. ही महत्वाची सूचना लक्षात घ्या. न्यू बॅटर केतन दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम शेलारी ज्यानं गोलंदाजी पहिल्या डावात अप्रतिम केली होती, सो त्याच कॉन्फिडन्सने आता त्याला बॅटिंग या डावामध्ये करावे लागेल. पहिल्या बॉलवर चौकार, तदनंतर आलेली विकेट. पहिला बॉल बॅटची बाहेरची कडा, बॅकअप साठी विकेट किपर पुढे सरकलेत. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार मात्र तदनंतर वापसी करत असताना वेलकम आदर्श डिके भाविक आले म्हणजे पुरस्कर्ते दीपकजी कारले उपस्थित झाले, त्यांच्यासोबत किरणजी शेळके उपस्थित झाले, त्यांचे स्वागत. सचिनजी दिलवे देखील उपस्थित झाले, त्यांचे स्वागत. विनंती या पर मंचावरती आपले स्वागत आहे. सो धावफलक स्थिर, 4 धावा धावफल कव्हर, 4 ऑन बोर्ड. 76 धाब्याचं मोठं लक्ष सध्या चेस करत असताना सेकंड इनिंग मध्ये टीम आपण बघत आहोत आदर्श डिके भाविका 11. फुलटॉस बॉल स्वीप केलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला मिसफील्ड झाली, त्याच कारणासह एक सिंगल धाव कंप्लीट करण्याची संधी बनली. त्या संधीचा पूर्ण स्कोर 5 ऑन बोर्ड. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत हर्षदनं. स्टील 1 to go. स्टाकरला दर्शन, वन मोर होम बॉय, लोकल बॉय, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या सामन्यात त्याचा वापर करत असताना संघ आदर्श भाविका डिके 11. शफल देऊन खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला, मिडल आणि लक्ष्यपूर्ण बॉल विकेट किपरच्या हातात डॉट बॉलचे उद्देश सांगता. सो पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी हर्षदची आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, टीमची धावा संख्या 5, एका गड्याच्या मोबदल्यात. पाच धावा धावफलकावर, स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. पहिल्या डावात 75 बनल्या गेल्या, 2 षटकात 14 दोजा, 4 षटकात 61 बनल्या गेल्या. प्रत्युत्तर दाखल मात्र धीमी सुरुवात आदर्श डिके भाविका 11 ची आपण बघत आहोत. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये हवा तसा धावफलकाचा वेग पाहायला मिळाला नाही. षटक सध्या सुरू होते. दुसरे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत समीर. समीर गोलंदाजीसाठी. चला वेळ जास्त घेता, लक्ष सुद्धा ऑलरेडी शेड्यूल लिस्ट स्टार्ट झालंय. आज 8 मॅचेस आपल्याला टोटल कव्हर करायच्यात. सो त्या बाबतीत आपलं सहकार व आयोजन समितीला लक्ष सुद्धा. समोर ड्राईव्ह केला बॉल, एक सिंगल मिळेल, चांगलं बॅकअप आलं स्टेटिश लॉंगॉनला. सो स्कोर आपण बघत आहोत सध्या 6 या आकड्यावर, 6 ऑन बोर्ड. 70 धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये, 29 बॉलचा खेळ बाकी आहे. सिक्स ऑन बोर्ड. अवघ्या 6 धावा धावफलकावर स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. सॅम ओव्हर द विकेट. बॅटची बाहेरची गडा, बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडा वाईड आला. बॅटर फ्रेम मध्ये देखील नव्हते, मात्र एक सिंगल धाव इथे मिळेल. सो स्कोर आपण बघत आहोत सध्या 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती.
लेफ्ट बॅटर केतन सध्या स्ट्रायकर एंडला मोठं टार्गेट चेस करायचे सो आक्रमक पवित्रा आता दोन्ही फलंदाजांना धारण करावं लागेल. समोर ड्राईव्ह केला मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफ लॉंग ऑफला बॉल ड्रायव्ह होतोय. क्षेत्ररक्षकाला पोहोचायला झाला उशीर बॉल चाललाय थेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सक्रिय सभासद पंढरी गागस उपस्थित झाले त्यांचे स्वागत. चौकार ऑन दी अप खेळतायत चांगला ऑफ ड्राईव्ह सध्या पेश करत असताना केतन 4 धावेच्या 6 धावसंख्या 11. अपील झालं मात्र बॅटचा स्पर्श सिरीज स्पष्ट इशारा पंचांकडून एक सिंगल धाव स्कोर सध्या 12 विजयाचं समीकरण मॅच मध्ये. बारा धावा सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्युत्तर दाखल. हवं तसं टायमिंग इथे देखील नाही एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे. थ्रो थोडा वाईड आला सेकंडचा कॉल त्याचा फायदा सध्या घेतलाय. सो या 2 धावा डबल टीमची टोटल 14 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. आजची अंतिम रजनी काल ग्रुप ए मधून टेबल टॉप केलं बंजुरी स्पोर्ट्स कांडपेनं तर सेकंड प्लेस वरती आपल्याला पाहायला मिळाला संघ ओमसाई मनाली वॉरियर्स. चौदा धावा दाफलकावर दर्शन. हवं तसं टायमिंग नाही एक सिंगल धाव मात्र इथे देखील मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल विकेट किपर एंडला थ्रो आला मात्र बॅटर देखील एक्झॅक्ट टाइम सध्या स्ट्रायकर एंडला रिटर्न झालेला आहे. सो बॅटर इज सेफ एक सिंगल धाव. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळेल तो 2 षटकांची अंती 15 धावा विजयाचं समीकरण अजून या मॅच मध्ये आपण बघत आहोत. आवश्यकता 61 धावेची 24 बॉल होतात 4 षटकांचा खेळ बाकी असताना 15.25 ची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. छगनजी बांडे आणि त्याचबरोबर अशोकजी शेळके यांचं शुभागमन झालं. विनंती दोन्ही अतिथींना या मंचावरती आपलं स्वागत आहे. 2 षटकात 15 बनला गेला फ्रंटलाईन गोलंदाज हर्षद कापडीला आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर इन्व्हाइट केलेला आहे. 24 चेंडू 61 धावा समीकरण आहे. 15.25 धाव्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावे लागेल. चला स्पीडअप अपेक्षित आहे थोडी काय करा. 7:30 ला पहिला बॉल पडला होता. आतापर्यंत सामन्यानं 43 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे लक्ष सुद्धा. यानंतर 4 षटक येणं बाकी आहेत. हर्षद फुलटॉस होता टर्न केला पाठवला स्कोर लेगला बॅकअप साठी खेळाडू उपस्थित मात्र फंबल झाले पहिल्या प्रयत्नात. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव देखील तितकाच वेगानं कंप्लीट करण्यात आलेली आहे. सो या 2 धावा आणि 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखलकरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत 17 ऑन बोर्ड. 23 चेंडू आता 59 धावेची आवश्यकता. चला जे ऑलरेडी जास्त वेळ होतोय प्रत्येक चेंडूवरती एकत्रित येणं गरजेचं नाहीये. डॉट बॉल
चांगला बी गोलंदाज अर्षदकडे पहिल्या षटकात स्पेशली ज्यानं इम्प्रेशन टाकलं होतं तो या षटकात देखील सध्या प्रभावशाली कामगिरी करतोय. डॉट बॉलची होत असताना सांगतात अफल किंबहुना स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल 17 या आकड्यावर. बॅटच्या टू एंडला त्यानंतर पायावरती बॉल आदलतोय. एक सिंगल मिळेल. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगला बॅकअप अर्षद कडून. स्कोर 18 ऑन बोर्ड. समीकरण आता मॅच मध्ये आपण बघत आहोत. 21 चेंडू आणि आवश्यकता 58 धाब्याची. एअर स्ट्राईकची नितांत गरज आहे. आवश्यकता हव्याची हल्ल्याची. आदर्श डीके भाविका 11ला मोठं टार्गेट चेस करायचं सो मोठ्या स्ट्रोकची नितांत गरज आहे. पहिल्या डावात स्वप्नील दलवींना 10 बॉलमध्ये बनवलेला 30 धाबा कुठेतरी आता डोजड जात आहेत आदर्श डीके भाविका 11ला. अपील झालं. लो फुल टॉस. लेग बायची एक सिंगल धाव येताना पाहायला मिळाली. चला अजय प्रत्येक बॉलवरती एकत्रित देणं गरजेचं नसेल असू द्या. केतन रिटायर्ड आउट झालेला. आय थिंक येस इट्स सिरियस इंजुरी. धावफलकावरती नजर टाकूयात. स्कोर आपण बघत आहोत 19 धावा. टोटली डॉमिनेट दर्शन या डावात होताना आपण बघत आहोत. आणखीन एक डॉट बॉल त्यांच्या विरुद्ध. सो षटकाचे वेळ सांगता 3 ओव्हरची अंतिम धावसंख्या 19. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 18 चेंडू तरतातच 3 षटकात. आता या सामन्यात आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल ती 57 धाब्याची. रिक्वायर्ड रन रेट 19.00 धाब्याचा. परत 3 षटकांच्या पाठीमागे तो आता मेंटेन करावा लागेल. फिल्डिंग लगेच सेट करा. विग्नर यंगस्टर्स मोऱ्याचा बाडा आकाश खुणे आणि त्याची सोबत देतो दर्शन शिल्के. दोन्ही होम बॉय लोकल बॉय. अठरा चेंडू अजूनही विजयासाठी 57 धाब्याची आवश्यकता. 4थं षटक सुरू होते. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान इम्पॅक्ट प्लेअर आता इन झालेला आहे मोहित दलवे. आय थिंक सिरीज
दीपेश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. दीपेश पेमारे साखरेनला आपण बघत आहोत. आकाशला पहिला बॉल लेट बॉल जबरदस्त वेग टेकअप होऊन सरळ विकेट किपरच्या हातात दाखल होतोय. याच विकेटवरती याच मैदानावर नेहमी एकत्रित सराव करणारे खेळाडू आता मात्र एकमेकाविरुद्ध आलेले आहेत. बॅटची कडा बॉल मागे फाईन लेगला बॅकअप आलं. अवघी एक सिंगल धाव बनेल. सिंगल पेक्षा अधिक काही नसेल, जास्त काही नसेल. स्कोर 20. दुसऱ्या धावेचा कॉल आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावचीत होतोय. सॅक्रिफाईस केली विकेट ती दर्शन शिल्केनं. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग साठी प्रवीण भाकरे दाखल होताना पाहायला मिळतात. साखरेनला आकाश समोर फोर्स केला. लॉंग ऑफला फिल्डर. अवघी एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल. सिंगल डबल न काही होणार नाही. 76 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. प्रत्येक बॉलवरती हवाई हल्लाच आवश्यक आहे. एअर स्ट्राईक नितांत गरजेचे. मात्र सध्याच्या घडीला मोठ्या स्ट्रोक पासून दोन्ही फलंदाजांना परावृत्त ठेवलेले, दूर ठेवलेले. कमी गतीने टाकलेला बॉल अपील स्ट्रॉंग झालं. मात्र पंचांचा सध्याच्या घडीला नकार आपण बघत आहोत. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या 21. 21. बोनस बॅक ड्राईव्ह धाव इथे देखील मिळणार नाही. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल. सो स्कोर बोर्डवर सध्या टोटल स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. 55 धाब्याची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजया करता. फिंगर बोर्ड केले होते. 5वा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी लोकल बॉय दीपेश पेमारेची या षटकात. अवघ्या 2 धावा आणि त्याचबरोबर एक धावचीची विकेट देखील त्यांना कॅरी केलेली आहे. सो षटकाची समाप्ती. 4 ओव्हरची धावसंख्या आपण बघत आहोत 21 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूत विजयासाठी आवश्यकता या सामन्यात 55 55 धाब्याची. थँक्यू. हर्षद कापडीने जी गोलंदाजी केली त्यासाठी आकाश भोईर आणि लकी मात्रे ॲडव्होकेट यांच्या वतीने 200चं कॅश प्राइज झालेलं आहे. हर्षद कापडेच्या स्पेलसाठी. 1 मोर यंगस्टर फ्रॉम डोंगरनावे मोहित दलवी सध्या गोलंदाजीसाठी. लोकल बॉय या अगोदर दीपेश पेमारे 4थ्या षटकात चमकला. आता मोहित दलवीवरती दिली जबाबदारी. 12 चेंडू 55 धाब्याची आवश्यकता. 12 पैकी 10 बॉल 9 बॉल आय थिंक कमीत कमी या बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. पहिला बॉल कमी गतीने टाकला मात्र वाईड लाईनच्या बाहेर. एक एक्स्ट्रा धाव मिळेल, अतिरिक्त धाव मिळेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 22. 22. 12 चेंडू 54 धावा हे समीकरण. लॉफ केला इनसाइड आउट. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधून बॉल चाललाय सीमारेषे नजदीक. मात्र चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा मिळतील आकाशला. वेल स्टॉप. सो या डबल बरोबर टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत 24 धावा. 11 चेंडू आता या सामन्यात बाकी आहेत आणि 11 चेंडूत विजयासाठी
52ची आवश्यकता. समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड बॉल थोडा बाजूला गेलाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल सुरू आहे आणि दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात प्रवीण बाकरे नॉस्टाकर यांना सुरक्षित पोहोचतात. सो या 2 धावा स्कोरबोर्डवर टोटल सध्या 26 आपल्याला पाहायला मिळेल. 26. स्विच हिटसाठी अपील पायथीसाठी मात्र पंचांनी पिचिंग फॅक्टर विचारात घेतलाय. पायावरती बॉल आदळतोय. मिळेल ती एक धाव लेगबाच्या स्वरूपात. धावसंख्या आपण बघतोय 27-27. 49 धावेची अजून आवश्यक त्या मॅच मध्ये. सामना आता आवाक्या बाहेर मात्र गेलेला आहे. आउट ऑफ कंट्रोल. फुल लेंथ बॅटची बाहेरची कडा शॉट थर्डमॅनला फंबल झाले. फिल्डर फर्स्ट अड्डे मध्ये मात्र बॅकअप आलेले दीपेश पेंबारे कडून. एकदा मिळेल धावसंख्या 29-29. 28 धावा दाखल करती. फुलटॉस आणि फुलटॉस वर सरते शेवटी फुल टोल वसूल केला. लेट पण थेट फटका ग्रेट षटकार. या षटकाराच्या सारणा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा. 42 रनची अजून आवश्यकता मॅच मध्ये. 76चा पाठलाग सुरू आहे. समोर यावरील देखील हवाई हल्ला. बॉल पार होतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा तडाखा षटकार. थँक्यू. 5 षटकांच्या धावसंख्या 40. चला अंतिम षटकासाठी अधिकचा वेळ घेऊ नका. स्पीडअप करावं लागेल. थोडी घाई करा. 5 षटकात बनला गेल्या 40 धावा. अंतिम षटकात 6 बॉल मध्ये. आता आवश्यकता विजयासाठी आपण बघत आहोत 36 धाब्यातील 6 पैकी 6 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. पहिल्या 4 षटकात धावा आल्या नाही. सेकंड स्पेल मध्ये योगेश पारदेसिडीज आयकॉन वेगनर थँक्स्टर मोहराच्या पाडाच्या गोलंदाजीसाठी. अंतिम अखेरच्या षटकात 6 चेंडू 36 धावा. हे समीकरण स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट खेळा. (7:36) वेलकम. जयदादा 10 उपस्थित झालेले. जयदादा देखील उपस्थित झालेले आहेत. स्वागत आहे. पहिला बॉल मागे चालला. शॉर्ट फायलिंगला बॅकअप. एक सिंगल धाव. धावसंख्या 41. 5 चेंडू आता 35 ची आवश्यकता. 5 बॉल ॲट 35 रिक्वायर्ड फॉर विक्टरी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. झेलची संधी आणि आकाश कुणे बाद होतोय. आणखीन एक झटका. टीम आदर्श डिके भाविक 11ला.
मात्र उशीर झालाय. धावसंख्या 4 पुढे सरकते ती 46-46. थँक्यू. एक चेंडू 30 धाब्याची आवश्यकता फक्त. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. फक्त पराभवातील अंतर आता कमी केलं जाऊ शकतं. शेवटचा बॉल डॉट. सामना संपला. मॅच इज फिनिश. आणि आजच्या ग्रुप बी मधील पहिल्या लढतीत विजयश्री संपादित करून दमदार सुरुवात ॲडव्होकेट लकी मात्रे आणि त्याचबरोबर राजाजी कालेकर पुरस्कृत विघ्नहर्ता यंगस्टर्स मोराचा बाटा क्रिकेट संघाचे मनपूर्वक अभिनंदन. हँडशेक करा दोन्ही टीम. मैदान सोडा. मॅन ऑफ द मॅच सामनावीर. नो डाऊट अबाउट दॅट वन. ज्याने 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 30 धावा बनवल्या. 300चा बॅटिंग स्ट्राईक रेट. स्वप्नील दलवे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. सामनावीर पुरस्कार पण देतात स्वप्नील दलवेला. त्यानं 30 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्या. नॉट आउट 10 चेंडू 30 धाब्याचं त्याचं योगदान.